ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. एक काळ असा होता की भात हे कोकणातलं मुख्य शेतीपीक मानलं जात होतं. मात्र गेल्या काही वर्षात असं लक्षात आलं की भाताच्या शेतीतून शेतकऱ्यांना तितकासा फायदा होत नाही. त्यामुळे शेतकरी फळ शेतीकडे वळू लागले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जागेत कलमी आंब्याच्या बागा तयार केल्या. आंब्याच्या बरोबरीनं काजू हे देखील कोकणातलं महत्वाचं फळपीक आहे. काजू बागेतूनही चांगली अर्थप्राप्ती होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर कोकणातल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीवर काजू बागाही विकसित केल्या. कोकण भागातील रत्नागिरी जिल्ह्यात आजच्या घडीला मोठ्या क्षेत्रावर काजूच्या बागा उभ्या आहेत आणि दिवसेंदिवस काजू फळशेतीखालील क्षेत्र वाढत आहे. मित्र हो, आपल्याला माहिती आहे कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा फळ पिकांसाठी एक समृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या भागामध्ये आंबा, काजू, फणस, कोकम यासारख्या विविध प्रकारच्या फळपिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली दिसून येते. याचपैकी एक महत्त्वाचं पीक म्हणजे जे नगदी पीक आणि परकीय चलन उपलब्ध करून देणारं पीक म्हणून काजू या पिकाकडे बघितलं जातं. काजू या पिकाची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ 92,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेली आहे. इतर फळं आणि काजू यात महत्त्वाचा फरक आहे तो प्रक्रियेचा. काजू बियांवर प्रक्रिया केल्यानंतरच काजूचा उपयोग खाण्यासाठी करता येतो. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप काजू पिकत असला तरी उत्पादनाच्या मानानं काजू बियांवर प्रक्रिया करणारे उद्योग मात्र संख्येनं कमी आहेत. त्यामुळे अनेक टन काजू बिया प्रक्रियेसाठी राज्याबाहेर पाठवल्या जातात. ह्याच्यावर जर आपल्याला ह्या अडचणींवर जर मात करायची असेल आणि काजू प्रक्रिया उद्योगाला जर आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर यासाठी सहकारी तत्वावरील मोठ्या क्षमतेच्या काजू प्रक्रिया उद्योगांची इथे निर्मिती होणे फार गरजेचं आहे. प्रक्रिया उद्योग उभारणीतील अडचणी आणि अडथळे जाणून शासनानं नवीन काजू कारखाने सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील गव्हाणे गावात सहकारी तत्वावर 12 वर्षांपूर्वी काजू कारखाना सुरू झाला असून त्याचा फायदा आजूबाजूच्या गावातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे. माझ्या संस्थेचे माननीय अध्यक्ष जयवंतराव विचारे आणि त्यांचे
संचालक मंडळ त्यांच्या सहकार्याने हा काजू प्रक्रिया कारखाना 2003 मध्ये स्थापन केलेला आहे. काजू बियांच्या संकलनापासून कारखान्याच्या कामाला सुरुवात होते. मार्च ते मे या 3 महिन्यांच्या काळात काजूचं पीक येतं. त्या काळात कारखान्याचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांकडून काजू बिया गोळा केल्या जातात. आमच्या 222 सभासद शेतकरी आज या ठिकाणी आहेत. प्रत्येकाची काजूचं लागवड आहे. त्यांचा काजू आम्ही त्यांच्याकडनं परचेस करतो, त्यांच्याकडनं खरेदी करतो. ताज्या काजू बियांमध्ये जलांश अधिक असतो. तो कमी करण्यासाठी मोकळ्या ड्राईंग यार्डमध्ये काजू बिया कडक उन्हात वाळवतात. जलांश किती आहे त्यावर वाळवण्याचा कालावधी ठरवण्यात येतो. वाळलेले काजू पोत्यांमध्ये भरून ती पोती गोडाऊनमध्ये रचून ठेवली जातात. गरजेप्रमाणे त्या काजू बिया प्रक्रियेसाठी कारखान्यात आणतात. रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेत बॉईल सिस्टीम पद्धतीनं काजूवर प्रक्रिया केली जाते. या पद्धतीत एक स्टीमर आणि कुकर असतात. स्टीमरमध्ये पाण्याची वाफ करून ती कुकरमध्ये नेली जाते. उच्च तापमानाला काजू बिया कुकरमध्ये वाफवल्या जातात. काजू 100 डिग्री बॉयलरला भांड्यामध्ये ओतून 320 कॅपॅसिटीच्या बॉयलरमध्ये 100 डिग्री सेल्सिअसला बॉयलरला त्याची स्टीम तयार केली जाते आणि ती स्टीम परत कुकरमध्ये सोडली जाते. 10-1 मिनिटं वाफ दिल्यानंतर काजू बिया कुकरमधून काढून कटिंग विभागात आणून थंड करतात. कटिंग सेक्शनला च्या आत विभागामध्ये आणून ती 12 ते 13 तास सुकवली जाते. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी समाजाची अविरत धडपड सुरू असते. गावाखेड्यातील आपलं घरदार शेतीवाडी सोडून त्यांना मोलमजुरीसाठी धावावं लागतं. स्थलांतरामुळे आदिवासी समाजाला अनेक समस्या आणि अडचणींना सामोरं जावं लागतं. फार पूर्वी आमची गरीब स्थिती होती. आमचे वडील आणि आई बाबा वीट भट्टीवर जायचे आणि कोळसा भट्टीवर जायचे. त्यामुळे आमचा शिक्षण अपुरा होत होता. मी 4थी पर्यंतच शिक्षण घेतला. आदिवासींच्या अडचणी जाणून त्यांना स्थैर्य मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात अनेक संस्था कार्य करत आहेत. साकव ही त्यापैकीच एक संस्था. इथे एक संस्था आहे. त्या संस्था नेहमी आम्हाला मार्गदर्शन देतो आणि स्थलांतर कसा थांबावा याबद्दल माहिती देतो. गेली अशा कित्येक वर्ष साकव संस्था पाबल खोऱ्यात जवळजवळ 30 ते 35 आदिवासी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून भाजीमाला करत आहे. यासाठी त्यांना लागणारे विविध प्रकारचे औषधे आणि त्याचप्रमाणे त्यांना लागणारं साहित्यही साकव संस्था पुरवते. तसेच त्यांना मार्गदर्शन आणि शासनाच्या येणाऱ्या विविध सबसिडी योजना याही त्यांना आकलन करून देते. साकव सारख्या संस्थांच्या प्रयत्नांना आदिवासी तरुण प्रतिसाद देतात आणि नवी वाट चोखाळून आपल्या आणि आपल्या कुटुंबाची प्रगती साधतात.
हे जे आम्ही भाजीमाला करायला आम्हाला प्रेरित केलं हे म्हणजे साखर संस्थेने केलेलं आहे. आदिवासी हे पूर्वीपासून इथे राहतात, पण त्यांचं काही आपली शेताची कामं झाली की ती स्थलांतर करत असतात आणि हे स्थलांतर थांबण्यासाठी साखर संस्थेने त्यांना अगोदर प्रशिक्षण दिले, गाव बैठका घेतल्या आणि त्यांना समजावून दिलं की तुमचं स्थलांतर थांबलं पाहिजे. आणि आता आपण पाहतोच की शासनाच्या विविध योजना येतात, त्याच्यात ही शासन पण त्यांना पुढाकार घेऊन सांगतो की तुमचं स्थलांतर थांबलं पाहिजे. साकवच्या शिबिरातील सहभागामुळे विलास वाघमारेंना भाजीपाला शेतीची माहिती तर मिळालीच, शिवाय संस्थेनं त्यांना भाड्यानं पंपही दिले. मग संस्थेने आम्हाला आदिवासी कातकऱ्यांना पंप दिलेले आहेत भाडा तत्त्वावर. त्यानंतर वाघमारेंनी भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. आज इथे आमची 4 एकर जमीन आहे, परंतु ती डोंगरावर असल्यामुळे तिथे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही इथे जांबुशी गावाच्या ठिकाणी भाड्या तत्त्वावर 1.5 एकर जमीन घेतलेली आहे आणि त्या जमिनीमध्ये आम्ही 4 गुंठ्यामध्ये मिरची केलेली आहे. या मिरचीचं नाव शितार आहे. 1000 रुपयाचा हा बियाणं आणलेला आहे. मिरचीच्या बरोबरीनं वाघमारेंनी वांगी आणि कलिंगडाची लागवड केली आहे. आणि आता मी उभा आहे इथे ही गावठी वांगी लावलेली आहे. चांगल्या प्रकारे ही वांगी आम्ही इथे उगवलेली आहे. शेती उत्पादन वाढीसाठी खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर किती महत्त्वाचा असतो हे वाघमारे जाणून आहेत. या वांगीला रोगराईचा प्रादुर्भाव जास्त होतो, परंतु फवारण्या आणून चांगल्या प्रकारे आम्ही त्याची जोपासना करून चांगलं पीक घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ही रोपं आम्ही पाऊस कमी झाला की जंगलामध्ये जे आम्ही नाचणीवरी करतो अशा ठिकाणी ते रोपं पेरतो आणि ते रोपं लावायच्या प्रमाणात आली नंतर मग आम्ही इथे त्याला बुरशीनाशक औषध शेणापासून आणि गोमूत्रापासून जे बनवलेलं आमचं औषध आहे त्या औषधात बुडवून ते आम्ही लावत असतो आणि ते लावल्यानंतर त्याला बुरशीचा प्रमाण कमी होतो. अशासाठी आम्ही ते माड्यांना रोपांना लावतो आणि रोपं लावल्यानंतर उंच थोडी झाल्यानंतर त्याला बांधणी करतो. ते बांधणी केल्यानंतर चांगल्या प्रकारे त्या जो वांग्यांचे रोपं चांगली जोमाने यावी म्हणून आम्ही जो गांडूळ खत आणि रासायनिक खत असा त्याला वापरतो. तशात कीटक आल्यानंतर ती नियंत्रणासाठी तो औषध त्याप्रमाणे जसं फार्मा आहे अशा प्रकारे आम्ही ते औषध मारतो. आदिवासी हे स्थलांतर जातात, त्याच्यामुळे त्यांना कित्येक प्रश्न येतात. त्यांच्या मुलांच्या राहण्याचा प्रश्न, त्याचप्रमाणे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न, असे कित्येक समस्यांना आदिवासी आज तोंड देत आहेत. आणि हेच प्रमुख मुद्दा घेऊन संस्थेने त्यांना एकत्रित करून त्यांचे भाजीमाले कसे करावे, त्यांची उपजीविका कशी वाढावी, असा विलास सारखा यांनी बहुतेक जणांनी आपली उपजीविका भाजीमाला मार्फत केलेली आहे. आता आम्ही कलिंगडी लागवड केलेली आहे. ही कलिंगडी उशिरा लावतो कारण त्याला मार्च महिन्यामध्ये मागणी असतो, त्यासाठी आम्ही ती आत्ता लागवड केलेली आहे. आणि ह्या पिकांमध्ये आम्ही आता जास्तीत जास्त सेंद्रियचा वापर करून ही पिकं आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण आमच्या इथे गुरांचं प्रमाण जास्त आहे आणि त्या गुरांच्या बलावर आम्ही गांडूळ खत आणि वर्मी वाश यांसारखे औषधे व खतांचा वापर करून आम्ही पिकं काढण्याचा प्रयत्न करत आहोत. या मल्यातून जो माल निघतो वांगी किंवा मिरची तो आम्ही पेन या ठिकाणी विक्रीला पाठवतो. त्याचबरोबर ह्या पूर्ण क्षेत्रासाठी आम्हाला 25 ते 30 हजार रुपये सुरुवातीला खर्च होतो, परंतु हा सर्व निव्वळ खर्च काढून आम्हाला 80 ते 70 हजार नफा मिळतो. इथे हे जी जमीन आहे ही एका वकिलाची आहे, हायकोर्टाचे वकील आहेत ते, आणि त्यांनी आम्हाला ही जागा दिल्यामुळे त्यांची आम्हाला मदत झालेली आहे. त्याचबरोबर इथले जे जुने जाणते भाजीमालावाले होते त्यांची सुद्धा आम्हाला
त्यांची सुद्धा मदत लाभलेली आहे। तरी सर्व आदिवासींना मी आवाहन करतो की कुठेही वीट भट्टीवर किंवा कोळसा भट्टीवर न जाता आपल्या इथेच आपल्या स्थानिक पातळीवर राहून भाजीपाला करून आपल्या मुलाबाळांचा शिक्षण पूर्ण करायला पाहिजे आणि आपल्या आदिवासींचा जीवनमान उंच झाल्या पाहिजे। या दृष्टीने सर्व आदिवासींनी प्रयत्न केले पाहिजे। आज आमच्या बर्डावाडीमध्ये भाजीपाला करून इथेच आदिवासी राहत असल्यामुळे आमच्या शाळेत आता 33 मुलांचा पट आहे आणि चांगल्या प्रकारे ते इथे शाळा शिकून पाबल ठिकाणी सुद्धा 10वी पर्यंत शाळा इथे शिक्षण घेऊन चांगल्या प्रमाणे आता प्रगती करत आहेत। शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन आणि कीटकनाशक फवारणीचं वेळापत्रक नीटपणे पाळलं तर त्यांना शेतीतून भरघोस फायदा होतो। आमची माती आमची माती। काजू बिया फोडण्यासाठी हँड कटर, लेग कटर किंवा कटिंग मशीनचा वापर करण्यात येतो। हँड कटरच्या सहाय्याने, पाय कटरच्या सहाय्याने किंवा ऑटोमॅटिक मशीनच्या सहाय्याने ती फोडली जाते। फोडून त्यामध्ये कामगारांना ती देऊन त्यामधील गर आणि तुकडे वेगळे केले जातात। फोडलेल्या बिया जलांशाची तपासणी करून 10-12 तास ड्रायरमध्ये सुकवल्या जातात। भट्टी सेक्शनला ट्रॉल्यामध्ये तो माल घालून ट्रॉल्या लोड केल्या जातात। 70 डिग्री सेल्सिअसला 8 तास या तापमानामध्ये ती काजूमधील मॉइश्चर काढून घेतलं जातं। सुकवण्याच्या क्रियेमुळे गरावरची पातळ साल कुरकुरीत होऊन गर सोलणं सोपं जातं। सोललेल्या काजूंची प्रतवारी करणं हा काजू प्रक्रिया उद्योगातील महत्त्वाचा टप्पा आहे। मशीनच्या सहाय्यानेही काजूगरांची प्रतवारी करता येते। साल काढलेले काजूगर रंग आणि आकारानुसार वेगळे केले जातात। काजूगराच्या तुकड्यांची प्रतवारी केली जाते। विचारे साहेबांच्या प्रचंड मेहनतीने उभी झालेली सहकारी संस्था म्हणजे RKP। आता आपण या संस्थेच्या ग्रेडिंग विभागामध्ये काम पाहत आहोत। या संस्थेमध्ये अखंड काजूचे 36 प्रकार वेगळे केले जातात। प्रत्येक प्रकार वेगळा केल्यानंतर त्याचं प्रतवार वजन केलं जातं। वजन केल्यानंतर तो माल भट्टीमध्ये 65 डिग्रीच्या भट्टीमध्ये 4 तास पुन्हा गरम केला जातो। जी काजू मॉइश्चर काढून झाल्यानंतर तो माल परत पिलिंग सेक्शनला येतो। पिलिंग सेक्शनमध्ये त्या मालाला पिलिंग केलं जातं आणि त्यानंतर तो माल परत ग्रेडिंग सेक्शनला येतो। स्प्लिट्स आणि तुकडा यामध्ये वेगवेगळे प्रकार केले जातात। प्रतवारीनंतर काजूगर आणि काजू तुकडे पुन्हा ड्रायरमध्ये ठराविक तापमानाला सुकवण्यात येतात। किरकोळ विक्रीसाठी काजूगरांची लहान पॅकेट्स तयार केली जातात आणि घाऊक विक्रीसाठी डब्यात भरून काजूगर बाजारात पाठवले जातात। कोकणातल्या काजू बागांची वाढत जाणारी संख्या विचारात घेता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू प्रक्रिया उद्योगाला खूपच वाव आहे। त्या दृष्टीनं शासनाचे प्रयत्नही सुरू आहेत। कोणत्याही कारखान्याच्या निर्मितीमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होत असतो आणि त्यामुळे स्थानिकांचं जीवनमान उंचावण्यास मदतच होते। गव्हाणे गावामध्ये रत्नागिरी कृषी ही फॅक्टरी उभी राहिल्यामुळे इथल्या
तरुण पिढीला व महिला वर्गाला चांगला उद्योग मिळाला आहे. तरी लांजा तालुक्यातील मठ, खानू, पाली या ठिकाणच्या महिलांना देखील चांगला उद्योग मिळाला आहे. जे एकट्याला करणं शक्य नसतं ते एकमेकांच्या मदतीनं होऊ शकतं. सहकारी तत्वावर चालणाऱ्या गव्हाणे गावच्या रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेच्या काजू प्रक्रिया कारखान्यानं सहकाराचं हे महत्त्व अधोरेखित केलं आहे.